घर बसल्या व्यवसाय करा. रूपरंग अक्षदा सेंटरच्या माध्यमातून मी स्वावलंबी महिला वेल्हे टेंबी माळा येथे राहणाऱ्या सौ आशा विठ्ठल कोकणे बनवतात रंगीबेरंगी अक्षदांचे पॅकिंग. आपली गृहस्थी सांभाळून फावल्या वेळात विविध प्रकारच्या अक्षदांचे पॅकिंग करून त्या वितरित करत असतात. जागतिक महिला दिन असल्याने शिवनेरी संवादची टीम सौ कोकणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या व्यवसायाची माहिती घेतली असता गरज म्हणून काम करण्यापेक्षा कामाला प्राधान्य देऊन त्याची गरज भागवणं हे महत्वाचं आहे असं आशाताई सांगतात. रूपरंग अक्षदा सेंटरच्या माध्यमातून गृह उद्योग कशा प्रकारे आशाताईंनी केला, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्हीही हा व्यवसाय करू शकता. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, टेंबी मळा, वेल्हे. आज आपण एका घरामध्ये आलेलो आहोत जिथं चालू आहे अक्षदा बनवण्याचं काम. अक्षदा आज प्रत्येक घरामध्ये लग्न कार्य ज्या वेळेला असतं त्या लग्न कार्यामध्ये अक्षदा या मानल्या जातात. अक्षदांचं महत्व काय आहे, अक्षदा का मुलामुलींच्या अंगावरती टाकल्या जातात याचं एक फार मोठं महत्व आहे. परंतु ते महत्व सांगण्यापूर्वी आपण या ठिकाणी हा जो गृह व्यवसाय चालू आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घ्यायची आहे. या ठिकाणी हे अक्षदा बनवण्याचं पॅकिंग चालू आहे. साधारणतः त्रिकोणी कलरचं एक पॅकिंग आहे, त्याला काय म्हणतात, याला कोण असं म्हटलं जातं. आणि हे जे आहे याला काय म्हटलं जातं, पोतली म्हटलं जातं. म्हणजे असे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये? 4-5 प्रकार आहेत. एक कापडीमध्ये आहे आणि एक कोण मध्ये, एक चॉकलेट सारखा प्रकार आहे. म्हणजे पुढची जशी मागणी असेल तशी. म्हणजे काय काय मागतात लोक? सिंपल मध्ये असे मागतात, पाऊच मध्ये. आता हे जे पाऊच मध्ये आहे ही अशी पण मागणी केली जाते? हो, जाते. आता हे इथं जे पॅकिंग तुम्ही पाठीमागे ठेवलेलं आहे क्लोज, हे कितीचं पॅकिंग करून ठेवलं? 100चं. हे जर आपण पाहिलं गेलं तर हे 100चं पॅकिंग करून ठेवलेलं आहे. या कोणामध्ये सुद्धा 100चं पॅकिंग आहे. आणि हा जो एक प्रकार आहे कापडी पोतली, याला कापडी मधलं बाहेर नाही का एखादं? हा, हे अशा प्रकारामध्ये कापडी पद्धतीमध्ये पण केलं जाते. तर हे आता इथं पॅकिंग करून ठेवलेले आहेत. साधारणतः पिशवी मधलं सुद्धा पॅकिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आजची महिला घरामधला जो काही फावल्या वेळ असतो त्या फावल्या वेळामध्ये काय करू शकते, तर हे यांचं उदाहरण आहे या ठिकाणी. तुमचं नाव काय? आशा विठ्ठल कोकणे. कधी वाटलं तुम्हाला की हा व्यवसाय केला पाहिजे? तुम्ही सध्या काय काम करता? सध्या मी शेतीच करते आणि घर सांभाळून शेती करून मग हे अक्षदांचं पॅकिंग केलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटलं? कारण आपल्याकडे भरपूर वेळ असतो ना दुपारी. मग दुपारच्या वेळेत वाटलं करावा ही 2-2.5 तासामध्ये. ही संकल्पना कशी अक्षदाच करावा असं का वाटलं? मी ते एक युट्यूबला पाहिलं होतं, पण ते म्हटलं याच्यामधून आहे ना खूप, म्हणजे आपल्याला सगळं काही भागवता येतं. म्हणजे खर्च आपण केलेले कष्ट त्याच्यामध्ये मिळू शकतात. हो, मिळू शकतात. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे हा जो व्यवसाय हा अगदी कमी भांडवलातला व्यवसाय असावा असं मला वाटतं. हो. किती काही भांडवल लावलं याला? त्याला पहिल्यांदा 700 रुपयाचं मटेरियल आणला सगळं, आणि मग त्यातूनच सुरुवात केली. आता हे जे अक्षदा जे आहेत याला रंगीत, आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर गेले 2-3 कलर आहेत. तर मग ह्या मिक्सिंग ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला असे वेगवेगळे तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये ते कलर टाकून करता की एकत्र? कसं असतं? नाही, वेगवेगळे टाकायचे सगळे, वेगवेगळे कलर तयार करायचे. प्रोसिजर काय आहे? समजा आपण तांदूळ आणल्याच्या नंतर ते रंगीत कसे करायचे? याच्यात खाण्याचे कलर असतात ना ते आणले, त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये छोटे थोडे घेतले आपण, आणि मग एकच कलर अगोदर तयार करून घेतला, तो सुकून घेतला, आणि त्याच्यानंतर मग मिक्स केले सगळे. सुकवायला लागतं म्हणजे काय करावं लागतं?
म्हणजे आता ओलं होतं ना थोडस पाणी टाकल्यावरती कलर होते आपण पाणी पाणी त्याच्यावर शिंपडायचं. हो कारण तांदूळे जर समजा आपण त्याच्यावरती ते पाण्यात भिजवले तर भात तयार होऊ शकतो ना, त्याच्यामुळे त्याच्यावरती फक्त पाणी शिंपडलं. म्हणजे ती एक कला महत्वाचीच आहे ना, हो आहे. की ते किती प्रमाणामध्ये पाणी, जर जास्त प्रमाणामध्ये शेतावरती जर पाणी पडलं तर त्याचा ते फुगतं. तर ते तसं न होता हे इतकं असं कडकच राहिलं पाहिजे ना. हो कडकच राहिलं पाहिजे. मग आता किती दिवस झाले तुम्ही हा व्यवसाय करतात? ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? ग्राहकांचा तसा प्रतिसाद भरपूर आहे, मागणी त्याला भरपूर आहे. प्रेक्षकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला अक्षदा, मी या अक्षदांचं महत्व काय हे तुम्हाला शेवटी सांगतो, परंतु हा जो व्यवसाय आहे हा एका गृहिणीने आपल्या घरामध्ये चालू केलेला आहे. आणि साधारणतः याच्यामध्ये जर आपण मार्जिनचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे 50% याच्यामध्ये मार्जिन असू शकतं. हो, पाहू शकतो. तुम्ही स्वतः करताय हो, म्हणून. स्वतः. याला जर दुसऱ्यांनी केलं तर मग थोडासा खर्च वाढेल. ह्या ज्या महिला आहेत यांची शेती पाहून घर कुटुंब सांभाळून ह्या व्यवसायामध्ये त्यांनी एक 6 महिन्यामध्ये चांगली अशी भरारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा व्यवसाय ते स्वतःच्या घरामध्ये करतात. बेल्ले येथील टेंबीमळा या ठिकाणी त्या राहत आहेत. आशा विठ्ठल कोकणे त्यांचं नाव आहे. जर आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल किंवा कुठलं मंगल कार्यालय असेल किंवा इव्हेंट मॅनेजमेंट वाले लोक असतील तर आता लांब जाऊ नका. आपल्या बेल्ले गावामध्ये आशा कोकणे यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि ह्या व्यवसायाला आपलीही काही मदत होऊ द्या. आणि एक महिला या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये काम करते. आज छोटा जरी असला तरी हा उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काळामध्ये होऊ शकतो. ताई, महिलांना काय सांगाल तुम्ही? अशा महिला बऱ्याच असतात की दुपारचा वेळ असेल किंवा बराचसा वेळ गप्पा मारण्यामध्ये किंवा फावला याच्यामध्ये घालवतात. तुम्ही काय सांगाल त्यांना? त्यांना कसं प्रत्येकाने प्रत्येकाचं आपापलं केलंच पाहिजे. आजकाल काही कोणी कोणावर अवलंबून राहत नाही. स्वतःच स्वतः केलं तर त्याच्यामध्ये भरपूर फायदा मिळतो. म्हणजे स्वतः महिलेने काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतः जर केलं तर त्याच्यामधला फायदा आणि तो जो पैसा आपल्याला मिळतो हा व्यवसाय कमी भांडवलाचा असू द्या परंतु त्या त्यांच्या स्वतःच्या बळावर कमवतात, हे खूप महत्वाचं आहे. तुमचं नाव आणि पत्ता सांगा, नंबर सांगा. आशा विठ्ठल कोकणे, टेंबीमळा, 96 049 76 229. त्यांनी त्यांचा नंबर सांगितलेला आहे. कुणाच्या घरामध्ये शुभ कार्य आहे त्यांनी त्यांना संपर्क करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटी ह्या अक्षदांचं महत्व काय आहे. ही अक्षदा लग्नामध्ये का वापरली जाते तर हे एक पीक आहे आणि हे पीक ज्या वेळेला निघतं तर ते कसं निघतं, ही अक्षदा ज्या वेळेला टाकली जाते त्याच्यापासून रोप तयार होतं आणि हे रोप एका ठिकाणावरून काढून ते दुसऱ्या ठिकाणी त्याचं रोपण करावं लागतं. त्यावेळेला तिचं त्याचं उगवण होते. याचा अर्थ काय होतो, अक्षदा लग्नातच वापरली जाते. तिचं महत्व लग्नालाच का आहे तर साळ असते, त्या तांदळाची साळ तयार होते, त्या साळीचं रोप तयार होतं. ते रोप एका ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी वाढलं जातं आणि त्या ठिकाणी त्याला होंबी येते आणि त्या ठिकाणी त्याला एका अक्षदाच्या अनेक अक्षदा तयार होतात. याचा अर्थ असा असतो की मुलगी जन्माला एका घरामध्ये येते आणि ती वंश वाढवते, दुसऱ्या घरामध्ये जाते. म्हणून लग्नामध्ये हे अक्षदांचं महत्व आहे आणि त्या अक्षदांचा व्यवसाय आशा कोकणे यांनी बेल्ले या ठिकाणी सुरू केलेला आहे. हा व्यवसाय प्रत्येक महिलेने अनुकरण जर केलं तर लग्न हे वाढतच आहेत, लग्न होतच आहेत, व्यवसाय काही कमी पडत नाही. परंतु महिला दिनाला एक सक्षम महिला मला या ठिकाणी आज पाहायला मिळाली. खूप खूप आभार, धन्यवाद.